श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आले म्हणजे तो भक्त हा भाग्यवंत आहे, कारण साक्षात स्वामींनी त्या भक्ताची निवड केलेली असते. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताला निवडतात ना, तर त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर करत असतात आणि त्यांना प्रत्येक वेळी साथ देखील देत असतात. कधीच स्वामी आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत, कारण स्वामींचं एक वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना वेळोवेळी त्या संकटातून, दुःखातून काढतात. आणि जेव्हा एखादा भक्त दुःखातून, अडचणीतून, संकटातून बाहेर निघतो, तेव्हा अनमोल असे अनुभव तयार होतात, कारण स्वामींची साथ त्या भक्ताला मिळालेली असते. आणि हेच सुंदर अनमोल स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. याने प्रत्येक माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्याची संधी देखील तुम्हाला भेटेल. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे आशा धसके आहे आणि ते राहणाऱ्या जिल्हा सातारा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय करताय, बरे आहे का? हो, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? हो, बरी आहे, बरी आहे. पोरं वगैरे बरे आहेत का? हो, सर्व छान आहे. हा. बोला. जेवण झालं काय? हो, झालं ना. अच्छा. अनुभव सांगायचा तरी. हं? अनुभव शेअर करायचा आहे. हो ना. अरे वा. नाव सांगायचंय का नको? नाव सांगते ना, त्यात काय त्या एवढं नावाचं. तसं नाही, काही ना नको बोलतात म्हणून विचारलं. हा, काय नाही, काय नाही, त्यात काय होतंय. आशा धसके आहे मी, आशा धसके. हा हा. मी जिल्हा तालुक्या हं? जिल्हा जिल्हा सातारा आहे, तालुका कोरेगाव आहे. होय. अरे वा. हा. आणि मी पण या अनुभवामध्ये कशी आली माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी मोबाईलवरती बघितलं नाही का स्वामींचं. हा, तेव्हापासून मग म्हणजे मला असं म्हणजे वेड लागल्यासारखं झालं ना. मग ते सारखं मी बघत राहिले, प्रार्थना करत राहिले, दिवाबत्ती लावत आले. पण आता एकच टाइम लावते फक्त, संध्याकाळीच. सकाळचं कारण माझं ऍक्सिडेंट झालेला आहे ना. होय. बापरे, काय झालं होतं? मी गाडीवरून पडलेले आहो. अरे बापरे. गाडीवर पडलेली. मग पुऱ्या पायात म्हणजे रॉड टाकलेले. अरे अरे, म्हणजे पायावरच पडला की काय रॉड टाकायला? हो, डोक्याला लागलं नाही, गुडघ्याला लागलं नाही, फक्त मांडीत आणि खालच्या नडगीला. बापरे. मग तिथं 2 रॉड टाकले. 2014ला ऍक्सिडेंट झाला माझा. होय. बापरे, बरेच दिवस झाले की होत. हो, मग लई खर्च केला, लय बघितलं, पण काय झालं, ते माझी पोरगी आहे ना, मोठी पोरगी माझी होती, ती दिली होती कुमट्यात, कोरेगावपाशी कुमटा आहे. मग ते मी जे हॉस्पिटलला ऍडमिट झाली रॉड काढण्यासाठी, तर त्याचं आज ऑपरेशन माझं झालं, उद्या पुरीला मारली त्यानं. मारली, जीव मारली अहो. अरे बापरे. हो. आणि मग मी आली दवाखाना अर्धा सोडून. असं झालं. 2 पोरं आहेत तिला. म्हणजे तिच्या कोणी मारलं असं म्हणजे तुम्हाला? हो, काही पोरगी देखणी होती लई, त्यामुळे मग इकडं बघितलं, तिकडं बघितलं. म्हणजे कशामुळे असं तिचा जीव गेला? अहो, वली बाळातीन होती, 1.5 महिन्याचं बाळ होतं. बापरे. 1.5 महिन्याचं बाळ होतं. शिवाय काय म्हणजे माहितीये का, अशी लुकडी होती जास्त, म्हणजे अशी ही नव्हती ना, अशक्त होती. हा, त्यामुळे ती पटकन डोक्यात घातलं ना.
हा, तिला धक्का बसला हो तुमचं हे असं झालं. हा. आणि मला ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं 2 तारखेला, हा आणि त्या दिवशी मला संध्याकाळी फोन केला की तिनं. हा मग मी झालं का ऑपरेशन? तर म्हटलं हो झालं अगं. तर म्हणली ठीक आहे दे मावशीकडे, म्हणजे माझी बहीण आहे ना एक. हा हा मग तिच्याशी थोडं बोलली आणि ठेवून दिला फोन. आणि हा. दुसऱ्या दिवशी तर 8 वाजता कळतंय असं बापरे. वारली आणि म्हणून. दवाखान्यात वगैरे काय तिचं म्हणजे अहो कशा? त्यानं काय केलं ताई माहितीये का तुम्हाला? हा त्यानं फलटणची पोरं बोलवली, ओमनी बोलवली, आणि त्या ओमनीत हॉस्पिटल नेलं. कुठं? सातारा हॉस्पिटलला, म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे ना, हा आहे की. तिथं नेलं. आणि त्या लोकांनी पण काही चौकशी केली नाही. त्यांना काय वाटलं असेल बाबा जास्तच हे झालं असेल म्हणून आणलं असेल नाही का. हा हा. पण त्यांनी डायरेक्ट त्या गाडीवर टाकली आणि आतमध्ये नेली. हा गेला पळून. अरे. असं झालं. मग बापरे. सगळ्या जीवनाची अहो सगळी कथाच मांडली देवानं आपल्या. काय करायचं. पण नाही, ही बघितल्यापासून ना तरी म्हणजे अशी झुरत बसायची, सारखं डोक्यात विचार असायचं, सारखं टेन्शन असायचं. आणि मला खाली म्हणजे असं मांडी घालून बसता येत नाही, पाय माझा बेंड होत नाही. हा आता बरोबर आहे, रॉड टाकल्यात म्हणल्या पाय वाकणारच नाही ना हो. तेच ना. मी नाही रॉड काढल्यात की, तरी पण वरती गुडघ्याला काही झालं नव्हती जखम, तरी पण गुडघ्यावर टाकल्यात आहे. आणि गुडघ्यात खिळा टाकला डॉक्टरनी या कोरेगावच्या. बापरे. असं झालं. आणि मग ते 2014ला ऍक्सिडेंट झाला. 2016ला पोरगीला मारली. आणि 2014 पासून ते आतापर्यंत 13 वर्ष चालू आहे बघा मला. कुठं जास्त जाणं येणं नाही, कुठं गाडीत प्रवास करता येत नाही, कारण चढायची येत नाही एसटीत ह्याच्यात, तरी पण जाते. पण आता तरी जातेच मी. आणि ती लहान मुलं मग? तिची सासूकडे आहेत की. होय. आता पोरगं 13 वर्षाचं एक आहे आणि एक 11 वर्षाचा आहे. म्हणजे दोन्ही पण मुलंच आहेत का? हो, मुलंच आहेत ते दोन्ही पण. आणि मग कुठलं मला तरी माहीत का काय भेटलंय का चेहरा बघाय भेटलाय मी, माझं ऑपरेशन तिकडे झालेलं. आणि मग माझी पोरी मला 3 पोरी होत्या ना, त्यातल्या 2 आहेत आता. एक जत मध्ये दिली आणि एक हिथं दिली, म्हणजे साप मध्ये दिली आमच्या भावाच्या मुलाला. त्याच्यात मुंबईला. असं आहे. मग जेव्हापासून म्हणजे मी ही करते ना, तेव्हापासून माझ्या डोक्यातलं टेन्शन गेलं. तुम्हाला सांगते म्हणजे कसं फ्रेश वाटतं ना जरा, म्हणजे कुठलं टेन्शन येत नाही, काय नाही. खरंच प्रभूने माझ्यावर खूप खूप दया केली हो. कारण असंच त्यांनी, तुम्ही पण जरा प्रार्थना करत जा माझ्यासाठी. हो करेल. कारण काय माहितीये का, आणि पाय बी काय झालं ताई माहितीये का, पाय बी कमी झालाय अहो. होय. अरे वा, बरं झालं ना. 1 इंच पाय कमी झालाय उजवा पाय. हो. आणि मग 3 बोटावर फक्त मला चालता येतं, फक्त 3 बोटावर चालते. पाय असा पूर्ण खाली नाही टेकत उजवा पाय. उजव्या पायाला लागले ना. उजव्या पायाला लागलंय. पण ह्यांनी स्वामीने जर माझं हे ऐकलं ना, आणि खरंच मला म्हणजे 2 पायावर चालायला उभी केली ना, तर खरंच लई हे व्हायला हवं. करतील की हो ताई. स्वामींची सेवा आपलं करत राहायचं काम आहे. जे काही द्यायचं ते तेच देणार आहे. त्यांना जे योग्य वाटतं तेच करणार आहेत ना. हो ना, बरोबर आहे ना. कारण माहितीये का, खरंच मी एकटी बसायची, सारखं टेन्शन, सारखा विचार सारखं डोक्यात यायचं माझ्या. येणारच हा ना. साहजिकच आहे. स्वतःच मूल लहान म्हणजे काही जरी झालं तरी स्वतःच लेकरू गेलं की वाईट वाटतच ना हो ताई. आता सांगा 2016ला जरी वाढलं, पण पोटचं आहे म्हणल्यानंतर विसर पडतोय का आपल्याला? नाही ना. नाही ना. कसा विसर पडणार आहे? एवढं देखणं, इतकी देखणी होती मला काय सांगू, लई पूर्वी देखणी होती अहो. आणि आम्हाला लोकांना फसवलं त्या लोकांनी. नोकरीला आहे म्हटलं, मी पण चौकशी नाही केली. पोरगं कसं म्हणजे चांगलं होतं, नंतर दारुडं निघाला होती. दारुडं निघालं. मग नंतर बोगी नांदायला गेली तेव्हा आपल्याला कळलंय. मग आता परत नंतर काय करू शकतो आपण, नाही का? नाही ना, बरोबर. तरी पण मी पुरीला 2010 म्हणजे लग्न झालं, 2010 ते 2016 पर्यंत मी पुरीला आणलं. माझा ऍक्सिडेंट झाला तरी आणत होती मी. पोलीस स्टेशनला जायची, कंप्लेंट करायची, घेऊन यायची, काय मारलं बिरलं केलं, तू इथं राहायचीच नाही अहो. आणि फसवून लग्न केलं ते केलं तरी पण मारहाण करत होते हो. बाप. आणि मारायचा, दारू पिऊन आला की मारायचा. तरी पण आपली घेऊन यायची, 15-15 दिवस राहायची माझ्याजवळ, परत जायची. तिला असं वाटायचं ना की आता सुधरेल, गोड बोलतोय म्हणजे, नाही का, वाटणंच की कुणाला पण. वाटणारच, बरोबर. मग काय अहो, इतकं म्हणजे ना लईच म्हणजे बापरे, खरंच म्हणजे वाईटच झालं बरं का ताई. लई वाईट म्हणजे. आणि त्यात तुम्हाला काही सांगते, भाऊ नाहीत, माझे भाऊ वारले, अरे. आई बाप वारले, पोरगी वारली, माझा नवरा वारला.
सगळं देवानं मला ह्याच्यात टाकल्यासारखं झालंय अहो. काय करायचं ते आपल्या हातात आहे का हो ताई सांगा बरं. नाहीच ना हो. पण किती परीक्षा लावली बघा ना. हो ना. रडू नका ताई. रडून काही होत नाही ताई. आणि आता पोरी होत्या म्हणजे त्या गेल्या नांदायला 2014लाच लग्न झालं. ऍक्सिडेंट झाला तिचा. आता लग्न झालं. मी एका महिन्यात लगेच पडली. लगेच पडली म्हटलं. हा हा. आणि बारकीचं झालंय 2016ला. काय म्हणता? तुम्ही तिचं लग्न झाल्यानंतर तुमचा ऍक्सिडेंट झाला. अहो लय म्हणजे लय काय सांगायचं. श्री स्वामीनं जर एवढं केलं ना माझ्यावर तर लईच बरं होईल खरंच. मला चालता आलं ना, वाकर सोडून चालता आलं ना, मग काय नाही टेन्शन हो. करतील की हो ताई. स्वामी नेहमी आपल्या भक्तांचाच विचार करतात ना हो ताई. तेच ना, मला फक्त चालायला आलं ना, म्हणजे काय म्हणजे मी मला असं भांडी घालून बसा येत नाही. 2 पाय पसरते, स्वयंपाक करते, कपडे भांडे सगळं स्वतःहूनच करते. कोण करणार आपलं रोज रोज सेवा सांगा. हो ना, बरोबर आहे ना. पोरी आल्या की तेवढ्या पुरतं 8 दिवस 9 दिवस राहत्यात जात्यात. तोपर्यंत असते विश्रांती. त्या कामाचं पण जाऊ द्या हो. पण मला काय म्हणायचं, माणूस चांगला तर सगळं आहे ना हो. हो ना हो ना. मग आता सगळं बाजार हाट जरी म्हटलं तरी आठवड्यातून एकदा कधीतरी बघा दिवसातून जायचं ते भाजीपाला आणायचं. नाही तर माहीत कडधान्य ही खातेच. तर काय करणार सांगा. हो ना. असं झालंय बघा. आता काय करते, सकाळचं उठायचं होत नाही ना हो. कारण मग मी काय करत होते, मी सकाळची पण म्हणजे दिवाबत्ती लावायची. पण आता काय केलं, संध्याकाळीच फक्त करते. कारण सकाळचं उठून होत नाही ना, आंघोळ करायची नाही का, साफसफाई करायची, एवढं होत नाही ना हो. मग एकच टाइम मी बत्ती लावते आणि अगरबत्ती लावते. असं करते मी. मग बाकी सेवा वगैरे काय करता का, फक्त अगरबत्तीत दिवाच लावता? हो तेवढंच करते, बाकी दुसरं काय नाही. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत जाणं. ते ह्याच्या मोबाईलवर लावते ना ती. लावायचं की, पण तुम्ही पण म्हणत राहायचं हो. हा म्हणते की, म्हणजे मी करताना दिवाबत्ती लावताना म्हणते ना. आणि नंतर परत संध्याकाळी झोपताना म्हणते. 11 वेळा म्हणते. सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणते. नाही, नामस्मरण वाढवायचं ताई. आणि मोबाईलवर तारक मंत्र पण लावत जा. तारक मंत्राने पण. हो हो हो. ते ही करताना नाही का, म्हणजे दिवाबत्ती लावताना पण तारक मंत्र लावते ना. सकाळचं संध्याकाळचं तारक मंत्र लावायचा, त्याचं तीर्थ बनवायचं, प्यायचं. त्याने पण आरोग्यात फरक पडतो ताई. होय ना. ते काय ग्लासात असं बारकं ग्लास आणलं एक नवीन छोटंसं. त्याच्यावर एक फुलपात्र आणलंय छोटंसं. मग ते भरून ठेवलं त्यातलं पिलं तर चालेल काय? हो हो. ते पण ना, सकाळी देवपूजा झाल्यानंतर ठेवलं ना की मग दुसऱ्या दिवशी सकाळी पिलं तरी चालतं. ते पण चालतं. पण तुमचा म्हणजे फरक पडण्यासाठी तारक तीर्थ बनवा ना. म्हणजे छोटासा भांड्यात पाणी घ्यायचं, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र मोबाईलवर लावून द्या. येत नसेल तर. आणि मोबाईल बरोबर म्हणायचं. 3 वेळा म्हणा, 7 वेळा, 9 वेळा तुम्हाला जसं घडेल त्या पद्धतीने. आणि स्वामींना म्हणायचं की मला यातून फरक पडू द्या, मला चालता येऊ द्या. म्हणून ते तिथं विभूती पडलेली असते ना अगरबत्तीची. ती ती टाकायची त्या पाण्यामध्ये चिमटभर. थोडीशी टाकायची. तुम्हाला जर सहन होत नसेल तर थोडीशी अगदी किंचित टाकायची. कपाळाला वगैरे लावायचे. अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. करेल ना तसं. कारण ताई मी काय करते माहिती आहे का, रात्रीचीच फक्त देवपूजा करते. सकाळचं नाही होत ना मला. आता तुम्हाला एवढा फरक पडलाय म्हटल्यानंतर हळूहळू फरक पडणार. पडणार. खरंच की अहो. म्हणजे मी आश्चर्यच झाली. कारण कसं आहे माहितीये का, मग सारखं टेन्शन मध्ये सारखी राहायची ना. मी सारखा विचार करायची. पण आता सगळं डोक्यातले विचार गेले. फक्त त्यांचाच नाद लागलाय फक्त मला. सारखी मोबाईलवरती गाणी लावत असते. गाणी म्हणजे ते त्यांचीच गाणी ऐकते ना. मग त्यांचीच गाणी लावते, ऐकते. दिवसभर तेच असतंय चालू. नाही, चांगलं आहे ना उलट. बाकी इकडे तिकडे मन गुंतवण्यापेक्षा ते चांगलं आहे. हो. आणि गुरुवारी उपवास पकडते ना. आता हे आता 4था येईल उपवास. अरे वा, छान. उपवास पकडते. मग गुरुवारी जरी केलं तरी ते पाण्याचं तरी चालेल ना? हो हो. चालतं. हो हो. चालतं. तेच ना.
हा हा. नाही, छान अनुभव आहे तुमचा. म्हणजे हळूहळू पडेल फरक. कारण कधी आहे कधी ना. काय होतं की लेट माणूस येतं ना सेवेमध्ये, त्याच्यामुळे फरक पडायला पण उशीर हो लागतो. हो, नाही पण मला लगेचच काही फरक पडला माहितीये का. हा हा लगेच मला जाणवलं. मी इतकं म्हणजे पटकन आळसायची ना, रात्रीची उठली की आळसायची. लय आळस यायचा. 12-12, 1-1 वाजता तिथनं हा पुढं मग सगळं. तेव्हापासून पण जरा फ्रेश वाटतंय ना मला. माझं मला जाणवतंय ना. हा 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 हा. हा, म्हणजे ते माझं मला जाणवतंय. ज्याच्या त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वगैरे दिसून येते ना. दिसून येतं हो. कारण आपण पहिलं होतो कसं, आता आपल्याला किती फरक पडला हे जाणवतं ना आपल्याला. हो हो हो, लगेच लक्षात हम्म. येतं. येतं हा. जवळजवळ आता बघा मी एप्रिल पासून, हा एप्रिल, मे, जून, जुलै 4था महिना चालू आहे. हा हा हा. तरी पण मला फरक पडलाय. असाच तुम्ही पण जरा प्रार्थना करत जा माझ्या पायासाठी. हो हो हो, करेन. हा. मी पण आणि बरं स्वामींची चरणी होण्यासाठी. प्रार्थना करते की तुमची इच्छा लवकरात लवकर स्वामींनी पूर्ण. तेच ना, कारण मला जास्त म्हणजे असं वाचता वगैरे काही येत नाही ना हो. हा हा हम्म. हा. त्यामुळे मी म्हटलं आता ह्यांना फोन करावा, सांगावं, आपली साक्ष द्यावी नाही का. हा हा हा. हम्म. चालेल चालेल. खूप सुंदर चालतंय. अनुभव आहे ताई. शेअर हा. करते मी. हो हो, चालेल चालेल. हं. हं. चालेल. हा. चला मग, श्री स्वामी समर्थ. समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ.